महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉर्डरवरती आम्ही नाईट स्टे केला. सकाळी लवकर उठून नाश्ता करून प्रवासाला सुरुवात केली. प्रवासात सोबतच फळं खायला घेतली. आपला हा मुंबई टू जगन्नाथ सिरीजमधला शेवटचा व्हिडिओ असणार आहे, कारण आज आम्ही गावी पोहोचणार आहोत. आजचं आमचं प्रवासाचं टार्गेट 400 किलोमीटर होतं, म्हणून मग आम्ही जरा लवकरच उठून प्रवासाला सुरुवात केली. आज आम्ही परत चाललोय महाराष्ट्राच्या दिशेने. तसं 2 दिवस झाले परतीचा प्रवास चालू झालाय, पण आज कर्नाटकातून महाराष्ट्रात प्रवेश होईल आमचा, आणि उद्या कदाचित आम्ही परत उरणला पोहोचू. आजचं वातावरण तिकडच्या पेक्षा खूप चांगलं आहे, कारण इकडं पाऊस पडतोय आणि तिकडं जबरदस्त गरमी, अजून पाऊस पडत नाहीये चांगला. त्याच्यामुळे आम्हाला इकडं आल्यावर बरं वाटायला लागले. आज नांदेड भागातला बैलपोळा होता, सोबतच वटपौर्णिमा पण होती, त्यामुळे आम्हाला रस्त्याने ही दोन्ही दृश्य पाहायला मिळाली. मी जिथं वड मिळेल तिथे वडाची पूजा करून माझी वटपौर्णिमा साजरी केली. तर आज आम्ही आलो आहोत नळदुर्ग फोर्टला. हा महाराष्ट्रामध्ये येतो नळदुर्ग. हा तटबंदी कुठून आहे? उलमुख दरवाजा. हा नळदुर्ग किल्ल्याचा मधला बोटिंगचा एरिया आहे, आणि इथं इथं तटबंदी, हा पाण्याचा आणि धबधब्याचा जागा आहे, आणि इथूनच जो बोटिंगसाठीचा एरिया आहे तो दिसतो. परत समोर पण एक तटबंदी आहे. या बुरुंजा जवळ इथून पाणी खाली जायला जागा आहे बोटिंगसाठी. इकडं हा पूल आहे आणि इथूनच खाली धबधबा आहे. इकडं हा जो मोठा बुरुंज आहे तोच मोठी तटबंदी धरून येतो इकडंपर्यंत, ह्या पाण्याच्या बाजूपर्यंत. परत इकडं पण जो बुरुंज आहे ना, हा वाला मोठा बुरुंज, तर इथून पण पाण्याच्या जागी जायला जागा आहे. परत या बाजूने पण, म्हणजे भरपूर ठिकाणी बोटिंगसाठी जागा आहे पाण्यात जायला. परत हा जो समोरचा भाग दिसतोय तो पण किल्ल्याचा तटबंदीचा आहे. ही नळदुर्गची तटबंदी. बघा कृष्ण आराध्या मेंढ्या, मेंढ्या आहेत, मेंढ्या मग ते महिचे सिंह असे बघा इथं आहे ना बर्ड. कशाचे पाते आहेत? पवन चक्कीचे. मोठे पवन चक्कीचे पाते. आता यांना रात्रीच असेल ना? नाही, याला दिवसा असं टाइम असतो. ठरलेल्या वेळेवरच चालायचं असं ना. हे
गावी जाताना आम्हाला हॉटेल लागले, हॉटेल अविराज. आमचा ट्रिपमधला आजचा हा शेवटचा दिवस आहे. आज आम्ही गावी पोहोचू, त्यामुळे आज इथे जेवायला थांबलो आहे. हाताने नाही बनवते. हॉटेल प्युअर व्हेज आहे. वरती छताला अशा उलट्या टोपल्या लावले आणि त्याचं डेकोरेशन आणि पुढे विठूवर पाणी पण अडकवलंय तिथे. मस्तपैकी जेवण केलं आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. रात्रीचे 10:30 वाजले असतील आम्हाला घरी पोचायला. गावी पोचल्यानंतर मी काही व्हिडिओ बनवले नाहीत आणि त्यापुढचाही व्हिडिओ मी बनवला नाही. आमची ही मुंबई टू जगन्नाथपुरी सिरीज तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमधून नक्की कळवा. व्हिडिओ आवडले असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.